नमस्कार सर्वांना. आज आम्ही निघालो कोल्हापूरला. तिथे आमचे कुलदैवत दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या दर्शनासाठी आणि आमचं नवस फेडण्यासाठी निघालो होतो. तिथं पोचायला आम्हाला संध्याकाळ झाली. आम्हा सर्वांना भूक लागली होती, म्हणून आम्ही गडावरच मंदिरापासून जवळ असलेल्या हॉटेलवर जेवण करायला गेलो. तिथलं वातावरण खूप मस्त होतं आणि जेवणही खूप स्वादिष्ट आणि रुचकर होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही मुक्कामासाठी रूमवर गेलो. मी सकाळी उठून पुजाऱ्याच्या घरी गेलो. तिथून आम्ही नवस पूर्ण करण्यासाठी जे गुलाल आणि खोबरे घेणार होतो ते घेण्यासाठी एका दुकानात गेलो. आमचं नवस काय होतं ते तुम्हाला सांगते. अगोदर केदार आणि कृष्णाचा जन्म होण्या अगोदर ते व्हावेत म्हणून हे नवस होतं. झाल्यावर त्यांच्या वजना एवढंच गुलाल आणि खोबरं उधळणार आणि तिथंच त्यांचं जावळही काढायचं नवस होतं. आम्ही त्यांना तराजूमध्ये झुकून त्यांच्या वजना एवढं गुलाल खोबरं घेऊन ते देवाला उधळलं आणि देवाचं दर्शन घेऊन आभार मानून केदार आणि कृष्णाच्या नावाने पोशाख देऊन दर्शन घेतलं. प्रत्येक वर्षी आम्ही सहकुटुंब जातो ज्योतिबाच्या दर्शनासाठी आणि प्रत्येक वर्षी केदार आणि कृष्णाच्या नावाने देवाला पोशाख असतो, आम्ही भेट म्हणून देतो देवासाठी. ज्योतिबारायांचा महिमा आम्हाला त्यांची भक्ती करण्यासाठी प्रेरित करतो. ज्योतिबारायांनी प्रत्येक संकटात आम्हाला साथ दिली आहे. प्रत्येक वाईट काळात ते आमच्या मदतीला धावून आले आहेत. ज्यांना ज्योतिबारायांचा अनुभव आला असेल त्यांना या गोष्टीवर विश्वास बसेल. ज्योतिबारायांची कथा आहे की प्राचीन काळात जेव्हा कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता, तेव्हा तेथील लोक आणि साक्षात देवी अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती. तेव्हा या दैत्यांच्या त्रासापासून लोकांची मुक्तता व्हावी म्हणून अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्यासाठी विनंती केली. तेव्हा केदारनाथांनी या दैत्यांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला. म्हणून या डोंगराचे नाव रत्नागिरीवाडी असे पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईंनी अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोसदी कायम माझ्यावर असू दे. म्हणून अंबाबाईंच्या रक्षणासाठी ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे, म्हणून त्यांचा उल्लेख दक्षिणेचा राजा म्हणूनही करतात. तर अशी आहे देवांची कथा. कोल्हापुरातच आम्ही हा देवांचा फोटो घेतला. खूप सुंदर फोटो आहे हा. आम्ही दर्शन करून नंतर यमाई देवीला खालच्या बाजूला यमाई देवी आहे तिथं गेलो आणि आम्ही इथे यमाईला देवीला गेलो तर आम्ही इथली भेळ नक्कीच खातो. खूपच स्वादिष्ट इथली भेळ आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. सगळा प्रवास करून दर्शन घेऊन आमचं नवस फेडून आम्ही परतीच्या प्रवासाला घरी निघालो. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब